नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय एबीपी माझा आणि टी टाइम न्यूज. आत्ताची मोठी बातमी. कृषी खात्यात 169 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत आमदार धस यांनी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रसाळी यांना पत्र लिहिलंय. हा घोटाळा तत्कालीन गृहमंत्री धनंजय मुंडेंच्याच काळात झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. घोटाळा करण्यासाठी तब्बल 78 कंपन्या स्थापन करण्यात आल्या. खताचं लिंकिंग करण्याचं पाप मोठ्या प्रमाणात झालं. या संदर्भात एसआयटी चौकशीची गरज आहे असंही ते म्हणाले. दरम्यान कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांच्यासोबत त्या विभागात एक रॅकेट सुरू होतं, त्यात अनेक घोटाळे आहेत. या संदर्भात हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशाराही सुरेश धस यांनी दिला आहे. 78 कंपन्या स्थापन केलेल्या आहेत, ज्या अधिकाऱ्यांनीच स्थापन केल्या आणि MIDC दाखवून त्यांच्याकडनंच खतं विकत घेऊन मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये खताचं लिंकिंग करण्याचं पाप हे मधल्या कालावधीमध्ये झालेलं आहे. या सगळ्याची स्वतंत्र SIT स्थापन करून चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती केलेली आहे. कृषी विभागातला एक घोटाळा नाही, एखाद्या घोटाळ्याच्या बाबतीतली क्लीन चिट मिळाली असतील, परंतु मधल्या कालावधीतल्या एवढे मोठे प्रकरणं त्याच्यामध्ये आहेत. एका प्रकरणात तुम्हाला एका खरेदीच्या बाबतीमध्ये निर्णय मिळाला असेल, परंतु तिथे खरेदीही मोठ्या प्रमाणावरती झालेल्या आहे. DBTचा जो निर्णय होता तो सुद्धा त्या ठिकाणी डावलून अनेक निर्णय त्या ठिकाणी